कुणी हाय का घरात? दार उघडा. हाय हाय, मला वाटलं तू झाडून काढलंस का काय माझं हेल्मेट. बाबा काय भानगड रे बाबा तुझी? टोपड्याला हळद कुकू लावून का फिरतोयस तू? डास डास कुचुक कुचुक. सकाळचं कुठलं आले डास? काढते हेल्मेट. काढू नको. अगं सुमे, काय झालं माहित आहे का? काल रातच्याला कसलं गार वारं होतं. ते वारं आहे का नाही माझ्या डोसक्यातच गेला म्हणून घातलंय. होय, काल गाडीत ना आलो का नाही आपण? हो. मग कसा शिरलं डोसक्यात तुझ्या वारं? गाडीत ना सुमे, बंगल्यावर गाडी नेऊन द्यायला पाहिजे मला. मी आता काय करतो, आज इथंच तुमच्यात आंघोळ करतो आणि जातो निघून. अरे तुमचं आमचं काय आता? हे घर तुझंच आहे की. हा हा बरोबर, माझंच आहे. वा नको बाबा, आंघोळ नकोच, तोंडच धुतो. फ्रेश. कसला हळद कुकू लावून फिरतोयस रे बायकांसारखं? काय नाही, ते असंच. चहा केलायस का मला? थांब, बऱ्या बोलायला सांगतोस का पुसू ते सगळं? पुसू नको, सांगतो. सुमे, ही माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. अरे माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे माहित आहे, पण तुझं कसलं नवं आयुष्य रे? का झालं तर बिघडतंय मी तुझं काय ते. अरे बाबा, माझ्या भावाचं चांगलं काय होणार असेल तर मला खुशीच आहे की, पण तुझं कसलं नवं आयुष्य? सुमे, मी तुला हळदी कुकवाबद्दल सांगितलं का नाही सगळं. आता पुढचं काय विचारू नको. आणि माझं काय चांगलं होणार असेल का नाही सगळ्यात आधी तुला कळेल. चल मला चहा दे. ये. लवकर आण 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 लवकर. अरे थांब की. आण लवकर. अरे हळू का की, काय कुत्र मागे लागले का? काय मॅडम लय खवाळी असलेल्या का सुमे, रातभर गाडी इथंच आहे. काय सूर्य, चाय खारी चालली वाटतं. बसा, तुम्हाला बी आणते. अगं नक, आता घरने येताना चहा घेऊनच आलूया बघ. राहू दे. काय सूर्य, आजकाल गाड्यांचं लय येणं जाणं सुरू झालंय तुझ्या दारात. अरे आता रातभर दारातच उभी होती. काय रे सूर्या, काय गटुळ बिटुळ गावलं का काय बाबा? काय एखादा जोड बसला? जुगाराचं नाव काढायचं नाही इथं. नाही नाही, अगं आम्ही त्यातलं नाही. आता ते आपलं गाडी दारात दिसली म्हणून विचारलं ग. ते सुमीच्या सासरकडच्या आहे त्या. काय? सुमीचं लगीन ठरवलंस का काय तू? पोरीच्या मनाविरुद्ध जर लगीन लावलंस ना तर आमच्यासारखं वाईट नाही कोण. अरे तुझ्या बरोबर आम्ही पण जाऊ का जेलात? नाही आता काय नाही, आता तुझ्या विरोधात पंचायत बसवणार म्हणजे बसवणार. सुमे, तू काळजी करू नकोस. पंचायत बसून बरोबर सरळ करतो बघ या सूर्याला आम्ही. अरे बाबांनो, सुमी होय म्हणली या लग्नाला. अरे त्या दिवशी तर म्हणत होती लगीन केला तर जीव देणार. बघ तू बळना तिथं लगीन लावतोस का नाही सूर्या? खरं सांग. अरे तात्या, सुमी खरंच होय म्हणल्या तर. बघ
आम्हाला सुमीनं सांगू दे, बाकी कुणाचं ऐकणार नाही. हा तुम्ही सांग बाया तुझ्या तोंडानं तू. होय, ठरलंय माझं लगीन. अरे वा, तुम्ही वय म्हणली ना, मग काय हरकत नाही. बर चल मी जातो आता. बबन, पायलटला तेवढं लवकर यायला सांग. आता कशाला पायलटला? काल ताई मॅडम काय म्हणलं ते कळलं नाही काय? हो, लगीन होस्तवर भेटायचं नाही. त्या कोण सांगणार? बराबर आहे. सुमीनं काय करायचं काय नाही ना, ते तिला ठरवू दे सूर्या. तू उगाच बळजबरी केलीस ना सूर्या, तर याद राख, डायरेक्ट पंचायत. अरे बाबांनो, मी काहीच करणार नाही. त्या ताई मॅडम काय माझ्यासारख्या मौन आहेत, त्याच येऊन देणार नाहीत पायलटला. माझ्याशिवाय पायलटला करमणारच नाही. येणार त्यो, गॅरंटी आहे मला. लागली पाहिजे, पायलट येणार नाही. त्यो येणार म्हणजे येणार, यायलाच लागणार त्याला. तू अशी बघू नकोस हं माझ्याकडे. मला खुन्नस द्यायची नाही. आता मी कोण आहे माहिती आहे ना तुला, त्यामुळे हसायचं. हा, असंच हसत राहायचं, नाहीतर गाठ भावी मुख्यमंत्र्यांशी, लक्षात ठेव. काय सांगितलं ऐकलंस ना? हसायचं. का हसायचं? याड लागले का मला? भावी मुख्यमंत्री सांगतायत तुला, त्यामुळे सांगतोय तसं कर. हस. आता मी जे सांगते तसं कर. आत्ताच्या आता घरी ये. आत्ता? हा, लवकर ये. सुमे, अगं पण कालच मम्मानं भेटायचं नाही म्हणून सांगितलंय. इथं मी जगाला गॅरंटी दिल्या. गॅरंटी? कसली गॅरंटी? ते माझ्याशिवाय तुला करमत नाही. तू येणार म्हणजे येणार. अगं पण मला न विचारता कशी काय दिलीस तू गॅरंटी? तुला काय विचारायचंय? गॅरंटी माझी आहे. आणि तू जर आला नाहीस तर माझी मान खाली जाणार. अरे यार, हे कसलं लॉजिक आहे? पायलट, तू जिम्मेदारी घेतलीस ना मग माझी, तेव्हा चुपचाप यायचं. मी अगं पण कालच मम्मानं भेटायचं नाही म्हणून सांगितलंय. एक काम कर, तुझ्या मम्माला फोन दे. नाही नाही, नको नको. कालच्या पार्टीमुळे आधीच चिडली ती. ठीक आहे, मग बस मम्मा जवळ. लगीन कॅन्सल. असं कसं? मग एकतर मला तुझ्या मम्मा संगत बोलू दे, नाही तर तू बोल. सांग त्यांना लगीन कॅन्सल झालं. हा, तुम्ही अगं पण मी. मग फोन दे मम्माला. ठीक आहे, देतो. मामा थे अरे लक्ष्मण, तू समर साहेब खाली आले. तू नाश्ता वर दिला नाही त्यांना? दिला ती समर साहेब अजून पाहिजे देता? नाही नाही, काही नकोय मला. मम्मा, मम्मा. अजिबात कुठेही बाहेर जायचं नाही समर. लग्न 4 दिवसावर आलंय, आराम कर. एकदम बरोबर बोललीस ताई. नवरदेवानी लग्नाच्या आधी असं बाहेर फिरायचं नसतं. मम्मा अगं ऍक्च्युली फोन आहे. हे बघ समर, लग्न झाल्याशिवाय कुणाचाही कुठल्याही कार्यक्रमासाठी, उद्घाटनासाठी फोन आला ना तर सरळ नाही म्हणून सांग. तुझं लग्न झालं ना की मग तुझ्या राजकीय राजवट. फोन आहे. तिचा? ताईला? तिला बोलायचंय जरा मम्माशी. आता परत काय अपेक्षा अटी? मम्मा प्लीज बोलून घे ना एकदा. काय म्हणते ते तर बघ ना. बोल ना प्लीज. हॅलो. नमस्कार सासूबाई. हा, तुम्ही काल जे म्हणलात ते पटलं बरं का मला. तुमचं म्हणणं बरोबर होतं. असं लग्न आधी सारखं सारखं भेटणं काय बरोबर नाही आणि शोभणार बी नाही. नशीब तुला कळलं. मी सांगते ते बरोबरच असतं. एकदम बरोबर ताई. पटलं बरं का मला. पण एकदाच आम्हाला भेटू द्या. माझं अर्जंट काम आहे हो त्याच्याकडं. काम अर्जंट आहे? काय काम आहे?
विचारू नका. आम्हाला फक्त एकदा भेटू द्या, नाही म्हणू नका. चालेल, ताई हो म्हणते, पण एकदाचा हे शेवटचं. समर येईल तुला भेटायला. सासूबाई होय म्हणताय ना तुम्ही? होय. पायलट ये मग लवकर. हॅलो, हा हा येतोय मी. मम्मा मी आलोच जाऊन. लक्ष्मण, ताई ताई जोड्यांनी मार मला. अगं तुझी परवानगी नसताना मी हो म्हटलं समरला. मी खूप मोठा अपराध केलाय ताई, पण हे तुझ्या भल्यासाठीच केलंय मी सगळं. नरसू, अरे मी काल निर्णय दिला आणि तू आज तो मोडलास. ताई ताई तुझ्या स्वप्नांसाठी ताई. माझं स्वप्न? हो ताई, ती मुलगी एक नंबरची सटकू आहे. काही कारणाने लग्न मोडेल. म्हणजे तिला घाबरून राहू की काय मी? नाही अजिबात नाही ताई. ताई ती मुलगी तुझ्या कंट्रोल मध्ये पाहिजे की नाही तुला? मग त्यासाठी तिच्या बापाला आधी कंट्रोल मध्ये आणायला पाहिजे ना. आणि कसं आहे, समर आणि सुमी दोघ जण फिरायला गेले ना की दिवसभर फिरतात. मला चान्स मिळेल ना तिच्या बापाला व्यसन घालायला. ताई मी हा मोठ्यात मोठा अपराध केलाय माहितीये मला, पण मी हे तुझ्यासाठी केलंय. हे बघ ताई, तू जी शिक्षा देशील ती भोगायला तुझा हा नरसू तयार आहे ताई. नरसू उठ. नरसू उठ बरं, उठ. नाही, तू केलंस ते बरोबरच केलंस. काहीही करून ती मुलगी माझ्या कंट्रोलमध्ये आलीच पाहिजे. आता इथं डावीकडे घे आणि मग सरळ जाऊन उजवीकडे. हा तुम्ही आता डावीकडे उजवीकडे सरळ काय कुठे चाललोय आपण नेमके? तू चल तर. अगं पण कुठे चाललोय? चल म्हणलं ना. ठीक आहे. आता इथनं उजवीकडे घे. हा आणि मग सरळ जाऊन डावीकडे. हा बरं ठीक आहे. थांबो थांबो इथे गाडी थांबो थांबो. इथे? हा उतर खाली आता. होय काय ध्यानात येतंय का? काय बंद पडलीय का गाडी? काय बंद पडली का गाडी? बंदच पडल्या वाटतं. अगं असं कसं विसरेन मी? इथेच तर आपल्या दोघांच्या गोष्टीला सुरुवात झाली होती, जिथे तू मला ड्रायव्हर बनवलं होतंस. मग ड्रायव्हर, आज आपण त्या सगळ्या जागा फिरायच्या जिथे आपली गोष्ट रचत गेली. कशाला? पाय जरा जमिनीवर राहू दे की तुझं. पाया इसरायचं नाही कधी, तर गेलं सगळीच हवत. म्हणजे फिरायचं म्हणजे फिरायचं. तर पहिला धडा, पाया कधीच इसरायचं नाही. तू मुख्यमंत्री हो, नवरा हो, केवढा बी मोठा झालास तरी सुमी सुमी असणार. खानावळीची आणि सायकलीची मालकीण सुमी. बराबर. आणि तू? मी समर. तू ड्रायव्हरच असणार. पाया इसरायचं नाही. बरं बाई, तू म्हणशील तसं. बर चल, आता गोष्ट पुढे गेली पाहिजे. चल. ड्रायव्हर, इथंच तू बाजाराच्या सगळ्या पिशव्या घेऊन माझा भार हलका केलतास. अख्ख्या बाजारभर माझ्या संगत राहिलास.
पायलट असंच आयुष्यभर राहशील ना संकट माझ्या. तुला सोडून कुठे जाणार आहे मी? राहणार. चल चल. तुला जरा वर कमाई करून देते. वर कमाई? एवढी छान मुलगी मिळवली आता मी, आता कशाला वर कमाई पाहिजे? वा, चांगलं उत्तर दिलंस की. तुम्ही खुश झाली. वर कमाई कॅन्सल. आता पुढची गोष्ट. चल. चल. हाच तो झाडू जो सुमीनं माझ्या हातात दिला आणि माझ्या आयुष्यात एक मोठा आणि चांगला बदल घडला. साहेब साहेब झाडू द्या इकडे. त्याला अचानक आल्या तशा ताई मॅडम जर आज आल्या ना तर महिनाभर मी मला तुमच्या लग्नाला यायचंय साहेब. इथेच मी माझ्या आयुष्यातला पहिला चहा बनवला, सुमीनं सांगितलं म्हणून. इथेच मला माझी पहिली नोकरी मिळाली आणि छोकरी. काय म्हणला? नोकरी नोकरी सुद्धा खूप छान मिळाली असं म्हणत होतो मी. बाद झालं. तुला काय हिरो बनायला नाही आणलं इथं. तर आयुष्यभर कामचुकारपणा न करता नीट मेहनतीचे भाकर तेवढे खाऊ घालशील ना मला. हो, पण मला माझ्या मेहनतीचं फळ मिळेल ना? काय? तुझा स्कूप फिट करायच पाहिजे आता. साहेब मेहनतीची भाकर खाऊ घालणार म्हणलं, मेहनतीचं फळ तर मिळायलाच पाहिजे की. आता ह्याच साहेबाचं काय चुकलं? आणि हीच ती जागा जिथं ड्रायव्हरचं खोटं सुमीला कळालं होतं. पायलट, मला शब्द दे, तू परत कधीच खोटं बोलणार नाहीस माझ्या संगत. चांगलं खोटं? कायम खरं बोलायचं. ठीक आहे, दिलं वचन. तर आता आपल्या गोष्टीतला सगळ्यात महत्वाचा टप्पा, तुझ्या कानातल्या रिंग्स. तिकडे जायचं? नको रे बाबा, परत जाऊन अडकायचंय का तिकडं? माझं तात्या आणि तुझी मम्मा भडकण्यापेक्षा हा तू सोंग केलंस तिथे जाऊ. सोंग? मर जाऊंगा, कूद जाऊंगा, गाव वालो. जाऊया. हा, आज तू म्हणशील तिकडे जाऊया. चल. कोणीच कोणाची स्पर्धा? चल. सुमे, हीच ती जागा जिथे तू मला तुझी जबाबदारी दिली होतीस. मग आता कबूल कर, तू ती जबाबदारी नीट पार पाडणार म्हणून. अगं म्हणून तर मागितली होती ना जबाबदारी. हा, पण काय सोंग आणलं होतंस रे तू? अख्खं गाव जमा केलं होतंस. पण तू होय म्हणाला किती भाव खात होतीस माहितीये ना? सुमे, तू माझ्याकडून खूप काही कबूल करून घेतलंस. आता मला एक वचन दे. काय? सुमे, तू मला इथे होय म्हणालीस आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यात आलीस. कबूल कर, मला सोडून कधीही जाणार नाहीस तू. अरे हे तर मी कवाच कबूल केलंय की. परत एकदा कर. तुला काही डाऊट आहे का माझ्या? आणि मी तुला सोडून देण्याचं सारखं का वाटतं? कारण भडकू आहेस तू म्हणून वाटतंय. काय म्हणला? तू आधी कबूल कर. बर, परत एकदा कबूल. जाऊया आता घरी.